पवार साहब का बयान आया है महाविकास आघाड़ी को लेकर कि सरकार चलती है तो कुछ ना कुछ तो मतभेद होते रहते हैं। महाविकास आघाड़ी कॉमन मिनिमम प्रोग्राम को नहीं। हाँ, और सर वो वीआईपी पार्किंग को लेके वो पुणे में रेसिंग ट्रॅक पे तर वडेट्टीवारांचं काल एक वाक्य आलंय की वाघ आमच्या इशाऱ्यांवर चालतोय सरकार त्या संदर्भात। सर देवेंद्र फडणवीस जी बोले हैं कोई 3 महीने में आरक्षण। शरद पवार का बयान आया कि महाविकास आघाड़ी सरकार चलती है तो मतभेद तो होते रहते हैं और महाविकास आघाड़ी कॉमन मिनिमम प्रोग्राम पे चल रही है, क्या कहना चाहिए? पवार साहब ने यही बात पहले भी कही है और हमने भी यही बात कही है कि 3 अलग अलग पार्टी है, विचारधारा अलग है, 3 पार्टी के चीफ और नेता अलग है, आइडियोलॉजी भी अलग है सब, लेकिन कॉमन मिनिमम प्रोग्राम ये बहुत बड़ी बात है। जो आधार है इस सरकार का उसके ऊपर सरकार चल रही है और हर पार्टी अपना अपना पार्टी का विस्तार करेगी, अपनी भूमिका को आगे लेकर जाएगी, लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट एंड इन द इंटरेस्ट ऑफ मराठी पीपल जो महाराष्ट्र तो उनके इंटरेस्ट में हम काम कर रहे हैं और करना भी चाहिए। अगर आपको लगता है कि ये सरकार में कुछ अनबन चल रही है, गड़बड़ चल रही है, ये झूठ है। अब जब यूटी की सरकार थी 5 साल पहले, तब इस सरकार की बातें सामने आती थी, लेकिन सरकार पूरी 5 साल चली और ये सरकार भी पूरी 5 साल चली। सर देवेंद्र फडणवीस ने कहा है कि मैं ओबीसी आरक्षण नहीं दिलाऊंगा तो मैं 3 महीने में संन्यास ले लूंगा। नहीं, हम उसको संन्यास, फडणवीस जी को संन्यास नहीं लेने देंगे। उनको ज़रूरत है, उनकी ज़रूरत है महाराष्ट्र को, देश को। बहुत ही होनहार पॉलिटिकल लीडर है और अगर संन्यास वगैरह लेने के बाद अगर ऐसे नए लोग युवा नेता करते हैं तो देश का क्या होगा, महाराष्ट्र का क्या होगा? ऐसा नहीं। देखिए, संन्यास बिन्यास की बात, विरक्त होने की बात, फकीर होने की बात, ये शोभा नहीं देते राजनीतिक लोगों को। मराठी बोला सर, शरद पवारांनी जे विधान केलेलं कॉमन मिनिमम प्रोग्रामवरच पुढे सरकार चालणार आहे। हो, पण पवार साहेबांनी जे विधान केलं आहे त्यात नवीन काय? नवीन काही नाही। शरद पवार साहेब खरं तेच बोललेले आहे जे आम्ही रोज बोलतो आहोत। ही सरकारची जी आघाडी आहे 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे। तिन्ही पक्ष स्वतंत्र आहेत, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात, राजकीय विचारधारा वेगळी असू शकते, पण आम्ही किमान समान कार्यक्रम जो असतो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो राज्याच्या हिताचा आहे, जो महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी बनवला आहे, त्याच्या आधारावर हे सरकार सुरू आहे। आता अधूनमधून भांडं लागत असेल ते लागलंही पाहिजे, तरच संसार असतो। याआधीसुद्धा 5 वर्षापूर्वी शिवसेना भाजपचं सरकार होतं, तेव्हाही अशी भांडी लागत नव्हती, ते फुटत होती, तरी चाललं ना 5 वर्ष। त्यामानाने तर हे अत्यंत उत्तम चाललेलं सरकार आहे, काही अडचण नाही आहे आणि पूर्ण कालावधी हे सरकार पूर्ण करेल। सर, नारायण मंत्रिमंडळामध्ये सामील होणार आहे और क्या है? देवेंद्र फडणवीस वीआईपी ट्रॅक सर, जे विधान केलेलं 3 महिन्यात नाही, आम्ही देवेंद्र फडणवीस यांना अजिबात कोणत्याही प्रकारचा संन्यास घेऊ देणार नाही। त्यांनी अशा प्रकारची विरक्तीची भाषा किंवा संन्यास घेण्याची भाषा करणं हा महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे, भारतीय जनता पक्षावर अन्याय आहे। एकतर आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या नेतृत्वाचा तुटवडा आहे, त्यात जर देवेंद्रजी सारखे होनहार नेते फकीर होण्याची भाषा करायला लागले किंवा संन्यास घ्यायची भाषा करायला लागले तर ते योग्य नाही। ते लढवय्ये आहेत, ते त्यांच्या विषयासाठी लढत राहतील आणि हा जो काय ओबीसी आरक्षणाचा विषय आहे तो राज्य सरकार त्याच्यात लक्ष घालते आहे। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सहकार्य करावं, प्रश्न मार्गी लागेल आणि संन्यास वगैरे घ्यायची वेळ त्यांच्यावरती अजिबात येणार नाही। खरं म्हणजे त्यांच्या सहकार्याने त्यांचं मन वळवायला हवं। मी स्वतः त्यांना वाटल्यास भेटेल की संन्यास वगैरे घ्यायची भाषा करू नका,
तुमचं राजकीय भविष्य फार उज्ज्वल आहे. समाज कल्याण वडेट्टीवार म्हणतात की मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं नाही मिळालं. त्यांच्या पक्षाच्या विषयात तुम्ही काय तेव्हा तो बोलेल मी. चला